आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी, आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। नंदुरबार शहरात एका आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे। जय राजू वळवी या तरुणाचा आरोपींनी पूर्वनियोजितपणे स्कूटीवरून येऊन चाकूने वार करून खून केला। या गंभीर घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने तातडीने पोलीस ठाण्यात निवेदन देत आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी केली आहे। ही घटना नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातली घडली आहे। हल्ल्यानंतर जय वळवीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। एकलव्य आदिवासी युवा संघटनेने या हत्येची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम तळोदा पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। या निवेदनानुसार या घटनेत मुख्य आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे आणि चेतन चौधरी यांचा सहभाग असल्याचा संघटनेला संशय आहे। त्यामुळे या दोघी संशयितांना आणि इतर सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे। संघटनेने मागणी केली आहे की या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि समाजातील गुन्हेगारीला आळा बसेल। या निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट गणपत पाडवी, तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, गोपीदादा पावरा, मुकेश पाडवी, कल्पेश पाडवी, गेंदू वसावे आदी इत्यादी उपस्थित होते। सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र समाजातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत असून आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा करत आहेत। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे। आज आम्ही एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा पोलीस स्टेशन निरीक्षक निकम साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। नंदुरबार येथे सिंधी कॉलनीत एक आदिवासी तरुणाला खुल्या चाकू मारून त्याची हत्या करण्यात आलेली आहे, म्हणून ज्या आरोपींनी ही घटना केलेली आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। कारण नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून देखील आज नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी सुरक्षा नाही, म्हणून अशी घटना परत व्हायला नाही पाहिजे, म्हणून त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही संघटनेची मागणी केलेली आहे। जर त्या आरोपीला लवकर शिक्षा झाली नाही तर आदिवासी संघटना आहे रस्त्यावर उतरणार असं आम्ही निवेदनात म्हटलेले आहे।